आणि बिहार यूपी बॉईज पण आले. त्यांचं तर अलग लेवलचे बंदे. हे बघा आजी घालते रेनकोट. कुठं गेली आजी? हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. दूध पितो आता आणि टिफिन कालच भरलेला कॉर्न आता मका टिफिनला केलं जेवायला बुर्जी आणि भजी. पंढरपूरला आलोय क्लासवरून. आता आणलाय वडापाव खायला आणि हे आजीशे 40 रुपये. पिझ्झा आणलेला तेव्हा 50 रुपये, 40 नाही काय. आणि आता खातो वडापाव. तर आज मला पाठवलेलं आता बाजूच्या दुकानात रेनकोट आणायला, पण लेडीज रेनकोट नाही, आईला पाहिजे. आणि आता मी टॉक करणार आहे, थोडं बोलणार आहे जंतर मंतरवरून. जी चालू आहे कंडिशन तुम्हाला पण माहिती असेल. सोनम वांगचुक हे आपल्यासाठी प्रोटेस्ट करत आहेत, आंदोलन चालू आहे. तर सपोर्ट करा त्यांना. 9th 10th 11th 12th सगळे स्टुडंट सपोर्ट करा. आणि आता गावावरचे ट्रॅक्टर घेऊन पण हजारोमध्ये किसान आलेत. सपोर्ट करा त्यांना दिल्लीला जंतर मंतरवर. तर सपोर्ट करा, त्यांनी आपल्यासाठी उपोषण धरले. प्लीज सपोर्ट देम, दिस वॉरियर्स. तर गाईज आता नुसता स्टुडंट्सचा प्रोटेस्ट नाही, आता पंजाब हरियाणावरून ट्रॅक्टर्स घेऊन फार्मर पण आले. फार्मरची पण पावर आहे आता स्टुडंट्ससोबत. तर गाईज आता रिझाईन करावंच लागणार आहे एज्युकेशन मिनिस्टरला. जो पण असेल तो रिझाईन करावंच लागणार आहे त्याला. कारण आता एवढं प्रोटेस्ट झाले आणि तुम्हाला आठवत असेल म्हणजे 1.5 वर्ष प्रोटेस्ट केलेलं फार्मर्सनी एकदा, तर ते पण आठवत असेल. म्हणून आता यांना कोणच नाही उठवू शकणार. आणि बिहार यूपी बॉईज पण आले. त्यांचं तर अलग लेवलचे बंदे. आता काय कोण नाही उठवू शकणार आता त्यांना. तुम्ही बघत राहा आता, फक्त होणारच यार. कारण एवढी लोक आली, ट्रॅक्टर्स घेऊन आले सगळे फार्मर्स. हरियाणा पंजाबवरून सगळे ट्रॅक्टर्स वगैरे घेऊन आले. ठीक आहे, तर काय आता पूर्ण होणार आहे खुशखबरी. आणि आजी गेले आता बाहेर रेनकोट घ्यायला. आजीला जायचं आहे पंढरपूरला, आता वारी आहे ना त्याच्यात. आणि आई नाही आले अजून. आईचा फोन आलेला, आईला बस नाही भेटले, काय माहीत का. आणले आजीने रेनकोट पिंक कलरमध्ये. आता बघू आजी घालते. बघा आजी घालते रेनकोट. कुठं गेली आजी? घालताच येत नाही आता. कुठं ह्याच्यात हात टाक ह्याच्यात. हां कुठं? हा टाक, घुसव. घुसव नाही बघ. थांब घुसव. हा टाक डोकं आता याच्यात. हा घातला आजीने रेनकोट. येतं का बरोबर? तर गाइस माझ्याकडे युनिक 5 रुपयाचा कॉईन आहे बघा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कॉईन आहे. सिल्वर जुबली, प्लॅटिनम जुबली आणि पाठी अशोका चक्र आणि पुढं RBIचा सिम्बॉल आहे. मी ChatGPTला विचारलं की तिला हा जाऊ शकतो 100+ जाऊ शकतो हा कॉईन. म्हणजे तर आता धुतो 100 रुपयाला. तर आता धुतो हा कॉईन. बसत काय हे बघा गाईज, आई आले कामावरून. तर बघा गाईज, बाबा देत आहेत एक्झाम, वाचतायत पेपर आता. आणि बघू आज जेवायला काय ते पण काढतो, विचारतो आईला काय आहे जेवायला. वांग्याचं भरलेलं का, वांग्याचं घालून डाळ भात. वेगळी वांगी येते. वांगी वेगळी. आता बघू कशी लागते. पहिल्यांदा केली ना. तर गाईस पर्पल वांगी वेगळीच. बघू मग खाऊन जेवताना कशी लागतात. तर गाईज आपण परत ट्राय करू कॅलेस्ट्रिक्स. आता थोडं शिकलोय मी, आधी नव्हते, आता परत ट्राय करू. पुढची पुढं या बाबा, पुढं सारखं काय रे व्यायाम करतो? अरे राम 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 राम. नाईस, वन्स मोर ट्राय.
चैन काढून चैन येते मधी. आता ट्राय. बघा केलं जेवायला भाकरी वांगीच्या भाजी. तर काही जेवण वगैरे झाले. मी कपडे चेंज केले आता झोपायला. चेंज नाही केलेत म्हणजे वरचा टी शर्ट काढले. तर हे बघा बाबा पण आता झोपलेत उठले. आता घालतो माशांना खायला. काल वाटतं नव्हतं घातलं. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.